नमस्कार. आज मी हा व्हिडिओ कुठलाही दिखावा करून नाही बनवत आहे. आज मी मनापासून बोलणार आहे. कारण आजही खूप जणांच्या मनात एकच प्रश्न आहे, की घरात बसून खरंच काही करता येतं का? कुणी म्हणतं जॉब नसेल तर आयुष्य थांबतं. कुणी म्हणतं डिग्री नसेल तर संधी नाही. आणि खूप बायका तर मनातल्या मनात म्हणतात, आपण घरासाठी सगळं केलं, पण स्वतःसाठी काय? आजचा विषय आहे फ्रीलॅन्सिंग. तर नमस्कार मंडळी, मी शीतल डावकरे तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण फ्रीलॅन्सिंग या विषयावर बोलणार आहोत. फ्रीलॅन्सिंग आणि मी तुम्हाला आज फ्रीलॅन्सिंग म्हणजे काय हे पुस्तकातल्या भाषेत नाही तर आयुष्यात कसं असते ते सांगणार आहे. फ्रीलॅन्सिंग म्हणजे असं काही मोठं भारी विदेशी शब्द नाही आहे. फ्रीलॅन्सिंग म्हणजे एवढंच की आपल्याला जे येतं, जे आपण शिकतो, ते काम आपण दुसऱ्यांसाठी करून देणं आणि त्यांचे पैसे घेणं असतं. तुम्ही एखाद्याच्या ऑफिसमध्ये जाऊन सकाळी 9 ते संध्याकाळी 6 बसत आहात. बॉस नाही, हजरी नाही, पण काम मात्र प्रामाणिक. खूप जण विचारतात, हे सगळं ऐकायला खूप छान आहे, पण कोणासाठी आहे? मी तुम्हाला एकच प्रश्न उत्तर देते. हे त्या प्रत्येकासाठी आहे, ज्यांच्याकडे मोबाईल आहे आणि ज्यांच्या मनात एक इच्छा आहे, मला स्वतःसाठी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तुम्ही गृहिणी असाल, स्टुडंट असाल, नोकरी शोधत असाल आणि नोकरीत असूनही स्वतःचं काहीतरी करायचं असेल, तर फ्रीलॅन्सिंग तुमच्यासाठी आहे. आता इथेच एक गैरसमज मोडतो. फ्रीलॅन्सिंगसाठी इंग्रजी खूप भारी यायलाच पाहिजे असं नाही. कॅम्प्युटर एक्सपर्ट असायलाच पाहिजे असंही नाही. डिग्री असलीच पाहिजे असंही नाही. आजच्या काळात मोबाईलवरून पोस्टर बनवतात. मोबाईलवरून व्हिडिओ एडिटिंग होतं. मोबाईलवरूनच कंटेंट लिहिलं जातो आणि हो, मोबाईलवरूनच पैसे खात्यात सुद्धा येतात. फ्रीलॅन्सिंगमध्ये काम खूप वेगवेगळी असतात. कुणाला लिहायला आवडतं, कुणाला डिझाईन करायला आवडतं, कुणाला बोलायला आवडतं, तर कुणाला व्हिडिओ बनवायला आवडतं. उदाहरणार्थ आज Instagram, WhatsApp, YouTubeवर जे पोस्ट, कॅप्शन, मेसेज देतात, ते सगळं कुणीतरी लिहिलेलं असतं. आज जे पोस्टर, बॅनर, थंबनेल दिसतात ते सगळं कुणीतरी बनवलेलं असतं आणि हे कुणीतरी म्हणजे फ्रीलॅन्सर असतात. आता प्रश्न येतो, आपण सुरुवात कशी करायची? तर मी इथे खूप खरं सांगणार आहे, की सुरुवात एकदम परफेक्ट नसते. सुरुवात गोंधळलेलीच असते. सगळ्यात आधी एकच गोष्ट करा, एक स्किल निवडा. सगळं एकाच वेळी शिकण्याचा अट्टहास करू नका. एकच बेस्ट स्किल शिका आणि आज कॅनव्हा शिका. कॅनव्हा काय? उद्या कंटेंट, परवा व्हिडिओ. असं केल्याने काहीच नीट जमत नाही. एक गोष्ट पकडा, दररोज थोडं, 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 थोडं शिका. आणि स्वतःसाठी प्रॅक्टिस करा. लोक म्हणतात, आधी क्लायंट मिळाला पाहिजे, मग काम करेन. नाही. आधी काम करा, क्लायंट नंतर आपोआप मिळत जाते. तुमचं काम कुठेतरी दिसायला हवं ना. तुम्ही काय करताय ते लोकांनाही माहीत झालं पाहिजे ना. तरच तुमच्याकडे क्लायंट यायला तयार होतात. Instagram पेज असू द्या, WhatsApp स्टेटस असू द्या, Canva लिंक असू द्या, हेच तुमचं पोर्ट फाईल आहे. पहिला क्लायंट मिळायला वेळ लागतो. कधी 15 दिवस, कधी 1 महिना, पण मिळतो. आणि पहिला क्लायंट मिळाला की स्वतःवरचा विश्वास वाढायला सुरुवात होते. आता सगळ्यात जास्त विचारला जाणारा खर्च, पैसे. खरंच पैसे मिळतात का हो? मिळतात. पण लगेच लाखो नाहीत बरं. सुरुवातीला थोडं थोडं, मग नियमित काम चालू झालं का आपोआप आपल्याकडे पैसे यायला सुरुवात करतात. हे पैसे तुमच्या मेहनतीचे असतात. वरच अवलंबून नसतात. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फ्रीलॅन्सिंग म्हणजे जादू नाही. आज शिकलो आणि उद्या श्रीमंत झालो असं कधीच होत नाही. संयम लागतो, शिस्त लागते आणि स्वतःवर विश्वाससुद्धा लागतो. शेवटी मी एवढंच म्हणेन, जर आज तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर फक्त स्क्रोल करण्यासाठी करत असाल, तर एकदा नक्की विचार करा. हा मोबाईल तुमचं भविष्य बदलू शकते. हा व्हिडिओ मी बनवला आहे कारण मला खूप जणांच्या डोळ्यात
ती एक चमक दिसते, आपणही काहीतरी करू शकतो. आणि मला खूप असे मेसेजही येतात की घरी बसून काहीतरी करता येईल का? जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी भिडला असेल, तर कमेंटमध्ये "मी सुरू करणार" असं नक्की लिहा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला आपल्या लाईक करायला विसरू नका. आपण सगळे एकमेकांना पुढं नेऊ आणि तुम्ही माझ्या या प्रवासात सोबत या. तुमचाही खूप खूप सन्मान आहे. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. अजून अशीच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत तुम्ही काय ठरवताय तुमच्यासाठी हे नक्की विचार करा. आणि हो, हा विचार तुमच्या जीवनाचा एक असा टप्पा असेल जिथून तुमची ओळख निर्माण व्हायला सुरुवात होईल. धन्यवाद.